नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। दक्ष संपादक व पत्रकार संघाची स्थापना पत्रकारिता या क्षेत्रामधील लोकहितासाठी। दक्ष संपादक पत्रकार संघ राज्य अध्यक्षपदी आवाज मीडियाचे संपादक अरुण मोडक व राज्य उपाध्यक्षपदी लोकसंदेशचे संपादक सलीम शेख यांची निवड करण्यात आली। यावेळी दीप प्रज्वलन भाजपाचे प्रभाग क्रमांक 19 चे विद्यमान नगरसेवक विनायक सिंहासने, सौ अप्सरा वायदंडे, संजय कुलकर्णी, सविता मदने व माहिती अधिकाऱ्याचे साईन शेख यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवाज मीडियाचे वृत्त निवेदिका सुनीता शिंदे यांनी केले आणि आभार प्रदर्शन वृत्त निवेदिका सीमा काळे यांनी केले। यावेळी सर्व राज्यकारी व पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान कार्याध्यक्षपदी गणेश भोसले, सेक्रेटरी व्यंकटेश ताडे, कायदे सल्लागारपदी साईन शेख, कार्यकारिणी सदस्यपदी दीपक ढवळे, सीमा काळे, सुनीता शिंदे, दत्तात्रय पाटील, युनुस जमादार, नितीन कोरे, प्रमोद संपाळ, सुहास कुलकर्णी यांची निवड करण्यात आली। खालील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे। सुरेश गरड, जमीन गंधपुरे, मारुती नवलाई, अक्रम शेख, गणेश खडके, प्रकाश शिंदे, महेश पाटील, हनुमंत विभुदे, संजय कोटेजा, राजेंद्र कांबळे, विनायक जमादार, विनायक जाधव यांची शहर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली। तसेच तालुका प्रतिनिधी म्हणून सलीम वठारे, सुभाष माने, अशोक पवार, महावीर कुत्ते, विशेष सातारा जिल्हा प्रतिनिधी सचिन डोंगरे। सदर कार्यक्रमात राज्याच्या सर्व जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते। यूट्यूब चॅनलचे संपादक अभिनंदन। अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या आवाज मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक संकल्प केला की जे पत्रकार जर्नलिझम करतात पण त्यांना कुठल्या प्रकारे त्यांना आपल्याला म्हणजे सेवेत सामावून करून घेत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पत्रकारांना कुठेही म्हणजे त्यांची गणना केली जात नाही। अशा लोकांना आम्ही एकत्रित करण्याचा आम्ही एक मानस हे केलेला आहे। त्यामध्ये फक्त काय केलेलं आहे की जे आता आपण जे महाराष्ट्र राज्य संपादक पत्रकार संघाची आपण जी स्थापना करतोय ह्याचा मागचा हेतू असा आहे की त्या पत्रकारांना प्रत्येक आता सांगली जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून ओळख त्यांची निर्माण व्हावी असा माझा हेतू आहे। या हेतूनच मी ही संघाची स्थापना केलेली आहे। यामध्ये आपण प्राथमिक म्हणजे कसे जे संपादक आहेत, आता काही साप्ताहिकचे संपादक आहेत, काही यूट्यूब चॅनलचे संपादक आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जे काही पत्रकारिता करतात ते संकलन करतात, अशा लोकांना आम्ही एकत्रित करण्याचा आपण मानस एकत्र केलेला आहे। आणि त्या माध्यमातून आपण सांगली जिल्ह्यातील जे आता म्हणजे जे यूट्यूब चॅनल आहेत किंवा साप्ताहिक जे संघटनेचे जे साप्ताहिक पेपरचे जे संपादक आहेत ते पत्रकार आहेत, अशा लेखांना एकत्रित घेऊन आपण एक राज्याची बॉडी आपण तयार करतोय। यामध्ये आपल्याला म्हणजे कुणाला म्हणजे कुठं कमी लेखायचं आहे किंवा कुणाला काय म्हणजे कमी दर्शवायचं आहे असं नाही आहे। पत्रकार हे पत्रकारच असतात, पण त्या पत्रकारांना योग्य तो मान मिळाला पाहिजे। आणि हे जे राज्यकर्ते जे लोक आहेत हे राज्यकर्ते फक्त आपला वापर करून घेतात, त्यांना पण आपण कळलं पाहिजे की बाबा साप्ताहिक संपादकसुद्धा तो संपादक तो पत्रकारच आहे। यूट्यूबचं चॅनल जे आहे, यूट्यूब चॅनलचा मागचा हेतू असा आहे की काही लोकांना म्हणजे जर्नलिझम करत असताना त्यांना कुठं जावं, काय काम करावं हे त्यांना कळत नाही। मग ते काय करतात, एखादा साप्ताहिक आपल्याकडे पैसे जेवढे आहेत तेवढे पैशाचा साठा तो खर्च करतात आणि एक साप्ताहिक पेपर स्थापन करतात। जोपर्यंत ते पैसे आहेत ते पैसे असंच तोपर्यंत ते पूर्णपणे त्या पैशाचा वापर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत संपादक आपला तो पत्रकार साप्ताहिक तो काढत असतो। आणि त्याच माध्यमातून यूट्यूब जे आहे त्या यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे काही लोकांनी म्हणजे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, यूट्यूब चॅनलची लोक ही सुशिक्षित बेकारांना एकत्र करून हे पत्रकारिता करतात आणि आपला स्वतःचा एक चॅनल प्रस्थापित करून आपण लोकांच्यापर्यंत संकलन करून त्या बातम्या आपण प्रसिद्ध करत असतो। हा माझा हेतू असल्याकारणानं मी आज आवाज मीडियाच्या न्यूजच्या स्टुडिओमधूनच मी म्हणजे तुम्हाला सांगतो ही संकल्पना आपण तयार केली आणि आपण महाराष्ट्र राज्याचे संपादक व पत्रकार संघ आपण स्थापना केलेली आहे। या स्थापनेची अनंत चतुर्थी दिवशी आपण आज मी घोषित करतोय। या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आज अनंत चतुर्थीच्या निमित्तानं आज पत्रकार आणि संपादक संघटनेची स्थापना होते।
आत्ताच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पत्रकारितेच्या विश्वामध्ये फार मोठे बदल व्हायला लागले आणि आरोननी खरं म्हणजे ही संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सध्याच्या बदलत्या परिस्थितीचं योग्य विश्लेषण आणि योग्य मूल्यमापन करता आलं पाहिजे. कुठलीही पत्रकारिता वाईट नसते. शोध पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या विश्वामध्ये असणारे सच्चे आणि लुच्चे लोक हे सुद्धा आपल्याला शोधता आले पाहिजेत. नंबर 1. नंबर 2, पत्रकार म्हणजे पत्रकाराला पत्रकार म्हणून काय काय माहीत असलं पाहिजे हे एकदा ठरवलं पाहिजे. कारण पत्रकार किंवा संपादक हे मिरवण्याचं पद नाही, तुमची गुणवत्ता सिद्ध करण्याचं क्षेत्र आहे. संपादक म्हणजे मला काय जबाबदारीने कर्तव्य याची पण आपल्याला जाणीव असली पाहिजे. आत्ताच्या पत्रकारितेच्या विश्वामध्ये लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण पत्रकाराकडे बघतो. पत्रकारितेच्या बाबतीत जे विश्लेषण साहेबांनी केलं बरोबर, फार अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्या आणि माहिती आहे. माझी ओळख करून देतो. माझं नाव सलीम नदा. 1982 पासून आम्ही पत्रकारिता करतो, परंतु कधी फ्लॅश झालो नाही. त्याचं कारण असं होतं की आम्हाला फ्लॅश होणं कधी जमलं नाही. 1982ला माझा सांगली स्पेशल नावाचा सर मालेकर म्हणून होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम करायचो. अनु देशपांडे ते पुण्याला, मंगेश मंत्री एकच आहे, चिंतामणी आता परत उधारीला आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही असायचो. कधी फ्लॅश झाला नाही, कधी आम्ही पेश झालो नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पत्रकारिता करताना साहेबांनी सांगितलं हे सगळं सत्य आहे, परंतु आता मला सांगा, आपले जे साप्ताहिक किंवा यूट्यूबवर साहेबांनी सांगितलं, साप्ताहिक यूट्यूबचे जे कोणी असतील त्यांना ह्या मार्केटला किंमत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही म्हणजे झिरो आहे. आम्ही 4 मोठे पत्रकार आहेत, त्यांनाच आम्ही जाहिरात देणार आणि त्यांच्याकडेच बघणार, तुम्हाला कोणी विचारणार. पण मला सांगा, गल्लीबोळातनं जाणारा फक्त साप्ताहिकच असतो, तो आठवड्यावर तुमच्या टेबलवर असतो आणि यूट्यूबवरून जाणारीच बातमी लोक आवर्जून बघत असतात. आता दिवस गेले की 8च्या बातम्या बघायच्या. मला वाटत नाही आपल्यातला कोणतरी 8 वाजता जाऊन ते बातम्या बघत असेल. तर यूट्यूबवर बघण्याची आता सिस्टम झालेली आहे. आता हे सगळं सत्य आहे. संपादक, पत्रकार हे सगळे राबत असतात. त्यांना काय मिळतं, काय मिळते मला सांग. आत्ता देखील मला लोकसंदेश न्यूज नावाचं माझं स्वतःचं चॅनल आहे, ज्याचा आमचा मुलगा संपादक आहे आणि मी त्याचं जवळजवळ 36 जिल्ह्यात मी काम करतो. मी कधी पेश झालो नाही लोकांना, पण आमचा जो महिन्याला तर 40 संपादक पत्रकार संघटना या ठिकाणी या सगळ्यांनी मिळून काढलेल्या आहेत. त्या संघटनेच्या मी पुढील वाटचालीस मी विनायक सिंह आसरे या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. मी अप्सरा महेंद्र वायदंडे, प्रभाग 19 मधून. आणि आज जो आमचा मोडक सरांनी जो सत्कार ठेवलाय आणि इतर पत्रकारांचा जो सत्कार ठेवलाय त्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानते. आणि जे त्यांनी आज आनंद चतुर्थीच्या दिवशी जी नवीन संघटना स्थापन केली, महाराष्ट्र राज्य संपादक पत्रकार संघ, त्याच्यासाठी आम्ही आमच्या चौघांकडून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. चलो अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा.